पाठ 25. सामाजिक आरोग्य. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळतं आणि व्यक्तीचा विकास होतो. हे सर्व करून जसं आपण आपलं आरोग्य सांभाळतो तसं समाजातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपणही काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला जसं आनंदी जगणं हवंसं वाटतं तसं इतरांनाही ते उपलब्ध झालंच पाहिजे. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं आणि अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणं म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना. ज्या देशातील लोकांना स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्यासाठी पुरेशा सोयीसुविधा मिळतील त्या देशातील लोकांचं स्वास्थ्य नक्की टिकून राहील. आणि म्हणून आपण परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी सतत आग्रह धरला पाहिजे. सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येतं तर स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा. लोक त्यांच्या सवयीमुळे कुठलाही विचार न करता रस्त्यावर कुठेही थुंकतात. नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुत नाहीत. घरातला कचरा रस्त्यावर टाकतात. पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करत नाहीत आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचा नीटनेटका वापर करत नाहीत आणि या सगळ्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. तंबाखू, गुटखा, सिगरेट, पान मसाला अशा तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन समाजातल्या अनेक व्यक्ती करत असतात. हे पदार्थ खाणे आरोग्याला घातक आहे हे माहीत असून सुद्धा त्यांची सवय सुटत नाही आणि म्हणून अशा व्यक्ती कायम तंबाखू तोंडात ठेवतात. तंबाखू नुसताच तोंडात ठेवत नाहीत तर तो खाऊन जागोजागी थुंकतात आणि परिसर घाण करतात. तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम म्हणजे तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. व्रणांच्या मोठ्या मोठ्या जखमा होतात. शेवटी व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तंबाखू पोटात गेल्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. याचप्रमाणे असलेली दुसरी एक वाईट सवय म्हणजे मद्यपान म्हणजेच दारू पिणे. मद्यपानामुळे गुंगी येते आणि मेंदूवरील नियंत्रण सुटते. अतिमद्यपानामुळे यकृताचे आणि आतड्याचे रोग होतात. मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची अवस्था तर दयनीय होतेच, पण त्याबरोबर त्याच्या घरातील इतरांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. औषध पाणी करण्यासाठी वारेमाप पैसा जातो, वेळ जातो, कुटुंबात आनंद राहत नाही. आणि म्हणूनच तंबाखू सेवन किंवा मद्यपान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यामुळे आपलं कुटुंबही उद्ध्वस्त होतं याची जाणीव ठेवली पाहिजे आणि या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. मद्यपान आणि धूम्रपानाच्या आहारी जात असल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला आणि वैद्यकीय मदत घ्यावी. आपला आहार वेळच्या वेळी घ्यावा आणि विविध छंद जोपासावे. आपल्या मनावर संयम ठेवून आपण खंबीर राहिलो तर कोणत्याही व्यसनापासून दूर राहता येतं.